नाव आहे मामा? नाशिक गणपती भोसले. कोण पाहिजे, मशाल का धनुष्यबाण? मशाल. कशासाठी मशाल? मशाल कशा ह्याच्यासाठी पाहिजे की भाजप ही निष्ठावान पक्ष नाही, हा पैशावर विकला जाणारा पक्ष आहे. भाजपमध्ये आता पस्तोर 30 वर्षापासून निष्ठावान लोक काम करत होते. त्यांना कुठल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तिकीट नाही. जी पैशावर विकले जाणारे लोक त्यांना तिकीट द्याले भाजप. निष्ठावान लोकांनी 17 उचलत हिंडावं लागेल त्यांच्या. आणि ही उमेदवार आमचा कसरू सकट आहे, ती सर्वसामान्याचा उमेदवार आहे. आणि शिवसेना आणि काँग्रेस पक्षी गोर गरीब लोकांना मंत्र्यापासून बनवते. भाजपमध्ये तसं नाही, उद्योगपती आणि भ्रष्टाचारी लोकांना तिकीट. गोर गरीब लोक काय करणार? आणि मेन एक विषय म्हणजे भाजप सरकार शेतकऱ्याच्या इतकं नुकसान करत आहे. कांद्याला किती भाव? कांद्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 7-8 हजार रुपये कांद्याला भाव होता. बीजेपी सरकार आल्यापासून कांद्याला 3,000च्या वर भाव कधी गेलेला नाही. सोयाबीनचा भाव ज्यावेळेस शेतकऱ्याकडे सोयाबीन होता त्यावेळेस 4200-4100 भाव होता. उद्धव ठाकरे होता त्यावेळेस कधी 8,000 होता? 7,000 होता. 7,000 सांगा ना. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 5-5.5-6 हजार रुपये कांद्याला भाव तुम्ही होता. आधी 8 म्हणला, आता तुम्ही 5 अहो, वगैरे. थोडे दिवस 8 पण होता ना. तो थोडंच उद्धव पण ठाकरे उद्धव ठाकरे मला काय होता, उद्धव ठाकरे साहेबांनी एक शब्द दिलेला होता शेतकऱ्याला. उद्धव ठाकरे साहेबांनी एक शब्द दिलेला होता, पहिल्या कॅबिनेट मध्ये 2 लाखापासून कर्जमाफी आपण करू.